आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. आणि ठेवलेलं नाही. आणि निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, लोकशाही आहे. या याच्यात निर्भीडपणे लोकांना मतदान करता आलं पाहिजे. आणि तुम्ही सरळ सरळ घरात घुसून मारू, पोरं पाठवू, आता त्याच्यात माझ्या समाजाविषयी, आगरी समाजाविषयी काय बोलता तुम्ही? अहो मॅडम, तुम्हाला आम्ही लोकांनी स्वीकारलं, तुमचा सन्मान केला, तुम्ही नगरसेवक झाल्या, म्हणून तुम्ही महापौर झाल्या. हा आमच्या सन्मानाचं फळ आहे. आणि तुम्ही जर आमच्या समाजाविषयी असं बोलाल तर आमच्या समाजाची ताकद पाहण्याचा विचारही तुम्ही करू नका. कारण काही झालं तरी हा जिल्हा हा आमचा आहे. आम्ही तुम्हाला सगळ्यांना स्वीकारलंय. आम्ही कोणाचं मान सन्मान कमी केलंय का? आम्ही कधी भेदभाव केलेला आहे का? तर तुम्ही इथं येऊन आणि आमच्याच समाजाविषयी बोलाल. मला राजकीय दृष्ट्या काही बोललं असं चाललं असतं, पण माझ्या समाजावर बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. आणि हेही सांगतो, निवडणूक आयोगाचा सन्मान करतो, याच्यात कायद्याचंही पालन करतो. नाहीतर या ठाणे शहरात कमीत कमी 1,00,000-2 लाखांचा मोर्चा हा यांच्या विरोधात निघाला असता. आणि त्यांना आताही सांगतो, संयम बाळगा. तुम्ही लढा ना, निवडणूक लढा, चांगल्या प्रकारे लढा. अशा प्रकारे नका लढू. आणि पुन्हा अशी आमच्या समाजाविषयी बोलण्याची चुकी आणि हिंमती नका करू. स्पष्ट कोणाबद्दल आपण बोलतो आणि काय तक्रार दिली की काय? मॅडम विषयी बोलतो हो तुम्ही बघितले असेल, मीनाक्षी शिंदे मॅडमची स्टेटमेंट तुम्ही पाहिली असेल. हे योग्य आहे का स्टेटमेंट? अरे माझं म्हणणं, तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित राहा ना. समाजाचा काय विषय आहे? आणि समाजाचा काढायचा झाला, आज जे पांढरे म्हणून ज्यांच्याविषयी ते बोलल्यात, पांडे ते पांढरे आहे. आता तो मुलगा बौद्ध समाजाचा आहे, काय बोलले त्याच्याविषयी? तुझ्या घरात का भूषण भोई झोपायला येतो का? किती शर्मेची बाब आहे हो. एक जबाबदार महिला जिनं या शहराचं नेतृत्व केलंय आणि त्या महिलेने एक महिलेचा असा अनादर करणं, हे किती शोभनीय आहे सांगा ना तुम्ही. आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. आणि सगळीकडं जिथं जिथं आमच्या समाजाची लोक आहेत, तिथं तिथं उद्या सगळीकडं आमच्या समाजाची लोक हे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार. मीनाक्षी शिंदेचं म्हणणं आहे की हा कुठं मॉर्फ केलेला आहे, AI चा व्हिडिओ आणि येणाऱ्या काळात 2 दिवसात देखील असं टार्गेट केलं जाणार. बघा, हे जर महाप असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. पोलीस स्टेशन हे चौकशी करेल ना. आम्ही सांगतो ना, जर माफ केलं असेल ना तर आम्हालाही शिक्षा झाली पाहिजे. नसेल केलं तर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यांचं म्हणणं विचाराची लढाई लढावी, अशा प्रकारच्या महिलांवरती खोटे नाटे आरोप करत आहेत. कुठेतरी त्याच्या पायावरची जमीन कसली गेलेली आहे, कुठेतरी त्यांना पराजय दिसतोय. त्यामुळे मीनाक्षी शिंदेला अशा प्रकारे टार्गेट केलं जातं. मला वाटतं स्वतः मध्ये त्यांनी झाकून बघायला पाहिजे. विचारांची लढाई तुम्हीच लढत नाही. हे अशा प्रकारचे अपशब्द जे एक पुरुष सुद्धा उच्चारू शकत नाही, अशा प्रकारचे एका महिलेने उच्चारावं, आणि ती सुद्धा एक प्रमुख जबाबदार महिला. आणि आज सांगत असेल, ठीक आहे, ते समोरासमोर येणारच आहे ना, बघू ना. आणि माझेही स्पष्ट म्हणणं आहे, आणि म्हणणं बोलण्यापेक्षा माझी त्यांना विनंती आहे का तुम्ही विचारांची लढाई लढा, पण अशा प्रकारची परत लढाई करायचा प्रयत्न कराल ना तर मग तुम्हाला आमची ताकद दाखवू आम्ही. आता सध्या पोलीस कशाप्रकारे तक्रार निवेदन देणार? हे तक्रार दाखल केली, आणि ज्याला तो फोन आला होता तो हा मुलगा आहे. किशोर नाव तुम्हाला फोन आला, काय एकंदरीत बोलणं झालं होतं? पुढे तुम्हाला नेमकं काय कॉल आला होता? तरीचा कॉल आहे? मी कामावर होतो, मला फोन आला मीनाक्षी शिंदे मॅडमचा. तर बोलणं झालं यांच्याबद्दल आणि ते आनंद भोईर बद्दल. मी कामात होतो की त्यांना सांगून तो, त्यांच्याकडून एक लाईक गेली फक्त कमेंटला, तर त्याच्यावरून ते धमकी देत होते. त्यांचा असं दावा आहे की हा ऑडिओ खोटा आहे. तर तुम्ही? नाही, मी स्वतः बोलवतो. त्यानंतरही मला कॉल आला त्यांच्या घरात, तर त्यांनी पण धमकावलं मला, घरात ठेवणार नाही, तांगड्या थोडं एरियात दिसू नको असं. आता ज्यावेळी तो व्हॉट्सअप होता, व्हॉट्सअप आवाज चुकून रेग्युलर कॉल आला. ऑडिओ जो व्हायरल झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय पुन्हा त्यांचा काय कॉल, काही दडपण किंवा? त्यांना काय मी कॉल नाही केला, त्यांचा मला काय कॉल नाही आला. फक्त मला व्हॉट्सअप कॉल आला बस, त्याच्यानंतर काय कॉल नाही आला. ऑडिओ खरा आहे? हा, ऑडिओ. समाजाविषयी कोणाला उद्देशून बोललो? कोणाला? ते आनंद भोईर, ते आनंद भोईर माझे मित्र आहेत. नक्की ते काय नेमकं झालं होतं आणि एवढा रोष तुमच्यावर का?
सगळीकडे रोज निवडणूक तुमच्यावर का प्रेरणा सगळीकडे निवडणूक आता चालूच आहेत. सध्या निवडणूक असल्यावर मला काही कारणाने 2-3 वेळा बोलवलं मी प्रचाराला या इकडे या तिकडे या. मला माझ्या घरगुती कारणामुळे काही कारणास्तव माझ्या विचाराचे मतभेद असल्यामुळे मी तिकडे काही जाऊ शकलो नाही. त्यामुळे मला सारखं माझ्यावर रोष दाखवला त्यांनी. मला मागे पण एकदा कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा एकदा सांगितलं का तू कसं पुढे मानपाड्यात राहतोस की मानपाड्यातून तुला मी 15 तारीख आहे 16 तारखेनंतर तुला मी हद्दपार करते मानपाड्यातून, मी तुला बघून घेते इलेक्शन नंतर. आपण का तुम्ही प्रचाराला गेलात नाही हे कारण आहे? हो, मी प्रचाराला गेलो नाही त्यामुळे हेच कारण आहे. बाकी याच्या अगोदर मी 15-20 वर्ष त्यांच्या मागे प्रचार केला होता. आता मी जात नाही त्यामुळे यांचा माझ्यावर इतका रोष आहे. भूषण यांना तुम्ही पकडून चालत आहे तर त्याचा राग एक त्यांचा काढत आहे. हो, आता त्यांच्या पॅनल मध्ये ते भूषण दादा अपक्ष उभे आहेत, तर त्यांना तो पण मनात राग आहे की इकडचे मुलं तिकडे भूषण दादाकडे कशाला जातात काय करतात. आणि त्यांनी एकंदरीत त्या ऑडिओ क्लिप मध्ये पण म्हटलंय की हे तिकडचा गु खायला जातात, हे काय करायला जातात, अशा प्रकारचे त्यांनी अर्वाच्य भाषा वापरल्या. बरं, तुमचं नाव? माझं नाव आनंद भोईर. काय मागणी काय मागणी कारण की तुमचं नाव सरळ आलेलं आहे समोर समाजाबद्दल. पहिली गोष्ट माझी त्यांनी अब्रुनुकसानी पण केलेली आहे आणि आमच्या समाजाबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला याच्या पुढे त्यांच्याकडून कुठचाही त्रास होणार नाही याची त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. पोलिसांना तसं निवेदन हो, आम्ही त्यांना पोलिसांना तसं निवेदन देणार आहोत की यांना याच्या पुढे आमच्यावर कोणती त्यांच्याकडनं हे आक्षेपार्ह विधान किंवा आमच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही पाहिजे. कुटुंबियांना सुरक्षित झाली नाही. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.